असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। धारावी इथे आग लागली होती, त्याच्यामध्ये 6 लोक जखमी झालेले आहेत। माझ्याबरोबर बातचीत करण्यासाठी ते फायर ब्रिगेडचे ऑफिसर सावंत सर आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊ। सर, काय सांगाल? रात्री 3 वाजता आग लागली होती आणि 6 लोक त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। तुम्ही स्पॉटवर आहात, काय सांगाल आपण? अंदाजे 3:45च्या दरम्यान आगीचा कॉल मिळालेला आहे आणि संत रोहिदास मार्ग धारावी काळा किल्ल्याच्या मागे अशोक मिल कंपाऊंड प्लॉट नंबर 144 मध्ये असलेले जे स्ट्रक्चर आहे, काही पार्ट 3 माळ्याचा आहे, काही पार्ट 4 माळ्याचा आहे आणि त्याच्यामध्ये तळाला जिम आहे, पण तिथे आग नाही आहे, पाण्याचा डॅमेज आहे। आणि पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा माळा त्याच्यावर असलेले जे गारमेंट फॅक्टरीचे वेगवेगळे गाळे आहेत, त्याच्यानंतर जरी काम आहे, तर त्याच्यामधलं मशीन वगैरे संपूर्ण अंदाजे 70 बाय 100च्या एरियामध्ये आग लागलेली होती। आणि आम्हाला जसं कंट्रोलला समजलं त्याप्रमाणे आगीची व्याप्ती कळल्यानंतर त्याप्रमाणे गाड्या पाठवलेल्या होत्या। टोटल आता जर बघितलं तुम्ही तर 6 लाईन, 8 पंप जे म्हणतो आपण, त्या 8 पंपाच्या 6 लाईन, 2 इकडून पश्चिमेकडून आहेत, 2 पूर्वेकडून आणि 2 दक्षिणेकडून, अशा 6 लाईन पूर्णपणे चालू केलेल्या होत्या आणि पूर्ण आग आता विझालेली आहे। त्याच्यानंतर त्या दरम्याने जो आगीच्यामुळे तापून त्याचा जो लादी कोबा आहे, तर 3ऱ्या आणि 4थ्या माळ्याचा स्लॅब खाली आलेला आहे, छत पण पूर्ण। आणि त्यावेळेला संपूर्ण जी आग कंट्रोल केलेली आहे त्या कुठेही ती पसरलेली नाही, जेवढा जो भाग होता तिथेच आहे। बाजूच्या कंपाऊंडमध्ये इतर ज्या काय आस्थापना आहे त्याच्यामध्ये कुठेही पसरलेली नाही। चौकशी केली आम्ही पोलिसांकडे, त्याचप्रमाणे तिथले जे पब्लिक होतं आणि जो मालक, तर एकूण 6 लोकांना मार आहे। आमचा अधिकारी तिथे पाठवलेला आहे, तो डिटेल संपूर्ण घेईल आणि आता पूर्णपणे आग विझवलेली आहे। आम्ही आता कूलिंग ऑपरेशन चालू करू, जे एक्सेस आता गाड्या आहेत त्या आम्ही कमी करून फक्त आता कूलिंग ऑपरेशनसाठी गाड्या आणि लागणारी माणसं। काय कळू शकलेलं आहे का कशा प्रकारची आग लागली, कशामुळे लागलेली आहे? जे झोपलेले वर्कर आता त्या मालकाने समोर उभे केले, तर त्यांनी सांगितलं की आम्ही झोपेत असताना म्हणजे धूर भरपूर झाला आणि त्यांचं म्हणणं होतं की कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यामुळे संपूर्ण तो धूर होऊन त्यांना म्हणजे व्हिजिबिलिटी कमी झाली होती आणि खाली येताना बऱ्याच जणांना मार लागलेला आहे। तर त्यामुळे आतमध्ये असलेले जे काही मशीन्स आहे आणि त्याचा इलेक्ट्रिकचा त्याला सप्लाय वगैरे, त्याच्यामुळे असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु आता आमचं इन्व्हेस्टिगेशन वगैरे होईल, त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण ते असर्टन करू आणि आमचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टी कन्फर्म होतील। तर हे होते फायर ऑफिसर सावंत सर। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 6 लोक जखमी झालेले आहेत, त्यांच्या उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहेत। म्हणून सर, पान TV9 मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।